नमस्कार मित्रांनो, आम्ही जातो आहे लोणावळा. कशा करता? सहज फेरफटका मारायला जातो आहे लोणावळा. चला तर आता निघूया आपण लोणावळा. इकडे सगळे तयार झालेले आहे. तयार होऊनसुद्धा याचं ऑफिस चालू आहे. आणि इकडे चला लवकर चला. इकडे पहा ताईचे शंकरपाळे चालू आहे. ताई शंकरपाळे बनवते आज. आणि इकडे एक सदस्य आहे, यांचं ऑफिस संपलं वाटतं आता. हे सगळे संपलं आहे, ऑफिस संपलं आहे. आणि सामान सगळं भरतं आहे आता. उशीर झाला आहे थोडासा. चला मग निघूया आपण. वा मस्त शंकरपाळे झाले. नको चलो. हे पण हे सदस्य बाहेर आले आता ऑफिस करून. अच्छा, फरमाईशी प्रोग्राम. पण थंड आहे, एक साधी भरून घे. चलो भाई. पिशवी देऊ का एखादी? गाडी एकदम हळूहळू चालावं लागेल. एक्सप्रेस ट्रेनर गेलं तर नाही होणार ते. चेक केलं त्याला. कोणत्या मार्गाने चालायचं आहे? कोणत्या मार्गाने चालायचं आहे? एक्सप्रेस वेने. एक्सप्रेस वेने. ताई जास्त टाइमपास करते. चलो ताई. अरे बापरे. ताई व्यवस्थित लावून जाशील बेटा सगळं. ताईलाही घेतो मी त्याच्यामध्ये आता. चला याला दाबा आणि ताई पुन्हा बंद होऊन जाईल. कॉल चालू आहे. मोत्यावरची स्थिती आहे. हा बाईकवाला रोज जातो आणि रोज तिकडून परत फिरून येतो. त्याला माहिती आहे की आता बंद केलेलं नाही, तरी इथे बंद केल्यानंतर आता जात नाही वरती ते. फुटपाथने थोडा प्रॉब्लेम झाला. सिग्नल ओपन होईल ना. हे आलो आम्ही लोणावळा मेट्रो. हे बघा. चलो लोणावळा मेट्रो. हे कुठे गेले तुम्ही? मध्ये गेले का? आता मम्मी पाय चॉकलेट किती खाता आहेत. हे का फिरतायत इकडे? आज गर्दी नाही काहीच. अच्छा, 8:30 पर्यंत असतं फक्त. काय घेत आहे का? काय घेत आहेत? नाही, आज गर्दी नव्हती. गर्दीमध्ये खायला मजा वाटते ते. गडी सगळे खान पिझ्झा. हां, आता पोळी होईल. जलेबी खायची, रबडी खायची तर मग तिकडेच आहे. चिकन वगैरे तुला कुठे खायचंय? जिलेबी पण नाही. तुला पोळी भाजी चिकन मला नाही माहिती. तुझं मन काय आहे? मला नाही माहिती. तुला जिलेबी खायची ना, त्याची जिलेबी खाली. कोणाची? तुम्हा सगळ्यांना ते खायचं. तुम्ही दोघं ठरवा. तुझं पिझ्झा खायचं मला.
नाही कळत आहे. पोळी भाजी खायची. काही तर मी अशी कन्फ्युज्ड आहे. कन्फ्युज्ड आहे. काय येतो कुठे मी फ्राईज पार्सल घेते. थांब ना थांब. काहीच पासून होते. काय करते पार्सल हे अशी एक तशी मिनिट पार्सल पर्सनल तसं काही नाही. मग आपण नंतर घेऊ. तसं काही नाही आहे. मला नाही माहिती तुम्ही खरं. काहीच नाही. आज लगेच मिळेल, जास्त वेळ नाही लागला. अरे ते तो डॉगी होता ना ताई, तो इतका जेकी सारखाच होता तो तिथे. आम्ही बराच वेळा थांबलो तिथे. इंदोरचे राहणार आहे ते इंदोरचे. पिझ्झा खायचा तो म्हणतो मागे आहे. त्यावर असं गर्दी नाही ते आपल्याला काय झालं? म्हणजे गर्दीने तुला वाटतं एवढी खायची. अच्छा तिथे चॉकलेट वगैरे खायची ओ अच्छा. ते लागत वाटतं. बाहेर किती चिकाटा मागे चालू आहे. तुला अजिबात बसायचं. अच्छा इकडून बसते का? बस बस. काय आलं रे? पिझ्झा. आला 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 पिझ्झा आला पिझ्झा. आला पिझ्झा आला. आपण अशा टेबलावर बसलो जिथे काहीच नाही आहे. हाच टेबल बाकी सगळेच तो पटपटीवाला पण तिकडून आला का? याला पकडून मारायला फटफटी आला नाही का तो? हे काय रेसिडेन्शियल एरिया आहे हा. अरे हे अरे. बिल्डिंगच्या बाजूला आहे. त्यांचं मन भरून गेलं आहे पूर्ण. बिल्डिंगवाल्यांचं तर मन भरून गेलं त्यांचं. जायला काय? ते लोणावळा फिरायला जायला आहे. त्याच्या सॅनीसोबत पण आहे प्राईस. तर माझं पण अजून मन भरलं नाही. बघ ना. पप्पांना पिझ्झा नाही दिला. अरे हे चांगलं लागतंय. हे खरंच चांगलं लागतं. हा ना, ते डॉक्टरच आहे. आयलिश कावर वाटतं रे? ठीक आहे. मला वाटतं आपणच आहे आता शेवटचे. हां शेवटचे आपणच आहे. अच्छा ते मला कुठे जायला लागतं. इकडनं एक्झिट आहे. नाही आता तर आपण तिकडनंच निघू शकतो. आज गर्दी नाही जास्त नाही. राहिले नाही का तुम्ही ते? हा बेटा. जा जा मागे करू. अजून मागे करून घे. नाही हां मी आता जेवलो नाही एकदम नाही असं. मला आता असं वाटतं श्रुतीला बघून की मी जर तशी डेअरिंग नाही करायची मम्मी. भयानक डेअरिंग करायची श्रुती. बेकार. दाढ बंद बंद. चलो. तिकडून उघड आहे ना. मग ते गल्ली तिकडचं उघड होतं का? आता लावेल बेटा मगन लाल. मित्रांनो लोणावळा मेप्रोमध्ये खाऊन झाल्यानंतर मस्तपैकी पिझ्झा आईस्क्रीम आणि फ्रेंच फ्राईज खाल्ल्यानंतर आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. आता परतीच्या प्रवासाला आम्ही परत पुण्याला निघालो आहे. आणि हा एक शॉर्ट प्रवास होता.
याचबरोबर आम्ही हा ब्लॉग इथेच संपवतो. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.